हॅलो, मी आहे प्रिया. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आज तुम्ही मला असं सगळं बघून म्हणतील, हिला वेड लागलं की काय? वेड नाही लागलं आहे. नवीन वर्षाचं काहीतरी आपण प्रण घेतो ना, तर खूप वर्षापासूनचं राहिलेलं प्रण, ते मी आज फायनली घेतलेलं आहे. जिमला तर जाणं पॉसिबल होणार नाही, कारण की मुलं, घरातली सगळी गोष्टी सांभाळून मला बाहेर जाणं इम्पॉसिबल आहे. पण स्वतःसाठी वेळ काढायचा आहे हे ठरवलं आहे यावर्षी. त्यामुळे घरी जेवढं एक्सरसाइज करता येईल त्याचा प्रयत्न मी करते आहे. आणि प्रयत्न म्हणजे अक्षरशः मला असं झालं आहे की नेमकी मी हा जो प्रण घेतला आहे तो बरोबर घेतला आहे का चुकीचा घेतला आहे. कारण की ह्या 45 मिनिट्सच्या एक्सरसाइजमध्ये माझा अख्खा म्हणजे काय सांगता येईल यार, आपलं एखाद्याला एक्सरसाइज करताना बघणं ते फार इझी आहे. पण आपल्याला वाटतं रे आपणही करू शकतो, पण नाही आहे. मी आज प्रत्यक्षात अनुभवलं आहे. म्हणजे हवा टाईट झाली होती लिटरली, की करू का नको करू पुढे. पण नाही, चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे मी स्वतःसाठी. बघूया चॅलेंज मी किती दिवस कॅरी फॉरवर्ड करते आहे. याच्यामधल्या काही स्टेप्स माझ्या चुकल्याही असतील. पण मी जेव्हा इंस्टाग्रामवर बघायचे की स्टेपरवर हे लोक खूप एक्सरसाइज करतात, अरे इझी स्टेप आहे, आपल्याला होऊ शकतात. अरे 1 मिनटाची स्टेप तुम्ही करताना श्वास जो वर खाली होतो ना, भयंकर आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, बाहेरून फिट दिसणं त्यापेक्षा तुम्ही आतनं किती फिट आहात हे खूप महत्त्वाचं आहे. आता आज जी एक्सरसाइज केली आहे त्याचे परिणाम तर उद्या मला दिसतीलच. पण एवढंच आहे की नाही यार, हेल्दी राहणं पण तेवढं खूप महत्त्वाचं आहे. कारण की एका एजनंतर ना तुम्हाला तुमची बॉडी साथ देत नाही. का? कारण की आपल्या बॉडीमध्ये आपण तेवढी स्ट्रेंथ ठेवलेली नसते. भरपूर लोकांची असेलच, पण खरंच या बॉडीत स्ट्रेंथ नाही आहे हे मला कळून चुकलेलं आहे. मी माझ्या पप्पांना एक्सरसाइज, म्हणजे आता त्यांचं एज 57 आहे, पण रोज सगळे एक्सरसाइज करतात हां. मी म्हणायचे हे काय यार. पण नाही हां, हॅट्स ऑफ टू माय डॅड आणि जेवढी लोकं आहेत जी एक्सरसाइज करतात, जिम करतात, गाईज यू आर डुईंग व्हेरी वेल. सगळ्यांना नाही जमत. मी एका दिवसात दमले. बघू अजून आता ही चॅलेंज मी किती दिवस पुढे चालवते आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.